बोला. काय माहितीये का, 25 वर्षाचा विषय हा खूपच लागलेला दिसतंय. पण काय करणार तुम्ही आता, समजलं का? 25 वर्षाचा विषय तुम्ही म्हणताय, 25 वर्षाचा प्रश्न, 25 वर्षाचा प्रश्न. अरे आहे ते सांगितलं आम्ही. चुकीचं बोलले का, काय खोटं बोलले का? परंतु तुमची एक गोष्ट मला आवडली. ती कोणती माहिती आहे का? 25 वर्ष कशाला नाचवताय? आता तुम्ही भेटा, खरोखरच भेटा. तुला सांगत आहे, आव्हान नाही करत, पण मला आव्हान करणाऱ्यांची गरज असते. काय म्हणले का? आम्ही आव्हान करणाऱ्याचा पहिला स्वीकार करतो, आणि हा तुमचा आव्हान आज आम्ही स्वीकार केलेला आहे. तर लवकरात लवकर आपण प्रयत्न करूया की आपली भेट कधी होईल. हा, ही एक तुम्हाला शुभेच्छा देत आहे मी आज. त्याचप्रमाणे काय बोललं म्हणजे का, काय सांगितलं म्हणजे की तुम्ही गुरुवर्यांचा म्हणजे प्रश्न उत्तराचं काय झालंय, काय सांगण्याची गरज नाही. तुम्हाला त्यांची स्मरण आहे ना, ते की आमच्या गुरुवर्यांच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या गुरुवारीने गोविंद नामदेवांनी दिला, आणि आम्ही आमच्या गुरुवारीने ते मान्य केलं. त्यात काय चांगलं आहे ना, मान्य करणार. मग तेच आज त्यांचं स्मरण करून, समजलं का, कुणाचा? तुमच्याच गुरुवाऱ्यांचा, की मोठ्या मनाने स्वीकार केला, आणि तेच मोठं मन मी आज घेऊन आलेलं आहे इथे 25 वर्षाचा प्रश्न तुम्हाला देऊन स्वीकार करण्यासाठी आणि फोडण्यासाठी. तुम्हाला प्रश्न त्यासाठी दिलेला आहे की ते स्वीकार करण्याचं मोठं मन घेऊन आलेलं आहे आम्ही इथे, समजलं का? आणि या पुढेही तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याचा उत्तर देण्याचा अनेकाने प्रयत्न केला, जमलाच नाही. आता काय म्हणे म्हणजे का, कथा बघ आहे, तुम्ही काय लागून घेऊ नका मनाला. बरोबर आहे.
राग तुला का माकडा माकडा काय करशील वाकडा आला राग तुला माकडा काय करशील वाकडा आला राग तुला माकडा काय करशील वाकडा आला राग तुला वाकडा काय करशील वाकडा माहिती का काय म्हणलात आला राग तुला का माकडा काय करशील तू वाकडा करशील का काय म्हटले का काय कोणाला म्हटलं माहितीये काय आम्ही काही कुठलं म्हणजे पिंपळाच्या पाणी वडाला की आंब्याला लावायचा प्रयत्न करणार नाही आम्ही आणि कधी केले नाही कथा भाग असल्याशिवाय आम्ही बोलत शास्त्र नाही आधार असल्याशिवाय आम्ही काय बोलत नाही. बोलत नाही काय म्हणलं माहितीये का काय म्हणलात? प्रभू रामचंद्र प्रभू समजलं का हा प्रभू रामचंद्राचा रामायणाचा कथाभाग रात्रभर गायलेला आम्ही गायलेला आहे. आणि आता शेवटी मग तेच सांगतो म्हणून तुम्हाला राग यायला नको का माहितीये का वाली सुग्रीवाचं युद्ध झाले होते आणि अशा वेळेला सुग्रीवाला सहकार्य केले कोणी प्रभू रामाने आणि त्या वालीला बाण मारला मारला बरोबर आहे तो मारल्याच्या नंतर त्या वालीला समजलं की मला रामाने झाडाच्या आडून बाण मारलेला आहे आणि मग तो इतका तडफडत होता इतकी त्याच्या हातात आता बाई आग लागली होती की असा म्हणत होता की तू समोर यायचा होता समजलं का जसे आव्हान करतात ना शाहिराला असंच आव्हान करत होते तू समोर पाहिजे होता आला असता तर मी तुला असं केलं असतं मी तुला तसं केलं तुला असं मारलं असतं असं ऐकून ऐकून प्रभू रामचंद्र त्याला सहजपणे म्हणाले अरे माकडा कशाला वळवळ करतोस तू काय करशील तू वाकडा असं प्रभू रामचंद्र कोणाला म्हणतात त्या वालीला पुढे ऐकूया काय म्हणतात प्रेम भावे वचना जागे त्याला कार्य भरला रागे त्याला कार्य भरला रागे त्याला कार्य भरला रागे प्रेम भावे वचना जागे त्याला कार्य भरला रागे त्याला कार्य भरला रागे त्याला कार्य भरला रागे नगरातून जावे सांगे देवले तू पदले मागे देवले का पदले मागे देवले का पदले मागे नगरातून जावे सांगे देवले का पदले मागे देवले का पदले मागे देवले का पदले मागे त्याने दिला मला साकडा बोला काय करशील वाकडा राग तुला वाकडा काय करशील वाकडा आला राग तुला वाकडा करशील वाकडा आला राग तुला वाकडा काय करशील वाकडा आला राग तुला वाकडा प्रेम भावे वचनाला जागे त्याला कार्य भरला रागे काय बोल प्रेम भावे वचना जागे त्याला कार्य भरला रागे नगरातून जावे सांगे ठेवली तू पत्नी मागे म्हणजे आपल्या भावाला
सख्या भावाला त्यांनी काय केलं, नगरातून हाकलून दिलं. मात्र त्याची पत्नी मागे ठेवली. हा, आणि त्यानेच मला हा दिला साकडा. म्हणजे तो बोला की हे प्रभू रामा मला मदत कर, आणि म्हणून तुला मारलं. बोल आता काय करतो. काय बोला, म्हणून तुला मारलं, बोल आता काय करतो. म्हणून म्हटलं की काय करशील वाकडा. हाय परस्त्री ही माते समान राहिले नाय तुझला भान, राहिले का तुझला भान, राहिले का तुझला भान. परस्त्री ही माते समान राहिले का तुझला भान, राहिले का तुझला भान, राहिले का तुझला भान. ओ पत्नी नाही जाणार पाणी नाही वागला कसा तू बाकया, वागला कसा तू बाकया, काय करशे परस्त्री ही माते समान राहिले का हे तुझला भान, स्वपत्नी विनवी कान मानले नाही मूर्खा जाण. काय म्हणलं म्हणजे का, त्याच्या स्वतःच्या पत्नीने सांगितलंय की तू असं करू नको, परंतु मूर्ख म्हणून मानले नाही. परस्त्री ही माते समान राहिले का हे तुझला भान, वागला तू कसा हा भेकट सारखा वागला. समजलं का, भेकड्यासारखा वागला म्हणून तुला मारलं. काय म्हणून तुला मारलं, काय करायचं ते बोल आता. पुढे भूलोकी इथे राहावे, वाटता का स्वर्गी जावे, वाटते का स्वर्गे जावे, वाटते का स्वर्गे जावे. भूलोकी इथे राहावे, वाटते का स्वर्गे जावे, वाटते का स्वर्गे जावे, वाटते का स्वर्गे जावे. क्रोध अहंकारा त्यागावे, सद्भाव मने असावे, सदाभाव मने असावे, सदाभाव मने असावे. सद्भाव मने असावे, सदाभाव मने असावे, सद्भाव मने असावे. मोहन शिवराम तुम्हा सम आजला लावी ज्ञानाचा काकडा. हॅलो, शक्तिवाली मंडळी सुद्धा आपण स्टेजवर यायचं आहे. नमस्कार मंडळी. अतिशय रंगतदार अवस्थेकडे हा कार्यक्रम या ठिकाणी झुकत होता, आणि म्हणून शेवटला 15 मिनिटं या ठिकाणी वेळ वाढवून देण्याची वेळ आली. आजचा कार्यक्रम हा प्रश्न उत्तरे होता, हरजितीचा कार्यक्रम होता. निश्चितच मला तर असं वाटतं, हरजित म्हणण्यापेक्षा आपलं ज्ञान कसं वाढेल याच्यासाठी आपण एकमेकाला प्रश्न उत्तर या ठिकाणी विचारतो. हरजित हा शब्द मला वाटतं नसला तरी चालेल. आपल्या धर्मग्रंथ, आपले पुराण याचं वाचन व्हावं, हा त्यामागचा फक्त उद्देश आहे.
मी दोन्ही कलाकारांना विनंती करणार आहे, रसिकांना विनंती करणार आहे की आजचा जर कार्यक्रम पाहिला तर अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाले. हेच आपल्या कलेचं यश आहे. म्हणून सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या पहिल्यांदा होऊ द्या, कारण हा विजय हा कलेचा आहे. आणि दोन्ही कलाकारांना मला आनंद वाटला की एका कलाकारांनी 25 वर्षानंतर कार्यक्रम आज केला आणि सुंदर कार्यक्रम केला, आणि माहूच्या मंडळी 4-5 वर्षांनी पुन्हा एकदा स्टेजवर आले. आम्हाला खूप आनंद झाला की असेच आपण कलाकार या ठिकाणी निर्माण व्हावेत. आता मुख्य विषय राहिलाय तो प्रश्नाचा. मी दोन्ही कलाकारांना विनंती करणार आहे, जर हे पूर्ण वाचून झाल्यानंतर तुमची जर काही मनात शंका असेल तर फक्त बोलायचं, ते फक्त शाहीर बोलतील, बाकी कुणी मध्ये बोलायचं नाही. लक्षात येत आहे? हा. प्रथम शक्तिवाली शाहिरांनी प्रश्न विचारला होता तुरेवाले मंडळींना. प्रश्न पुन्हा एकदा मी वाचणार आहे, त्याच्यानंतर तुरेवाल्याने दिलेलं उत्तर वाचणार आहे, आणि त्या प्रश्नाचं शक्तिवाल्यांचं मूळ उत्तर काय तेही वाचणार आहे. म्हणजे आपण त्याची तुलना करता येईल की उत्तर बरोबर आहे की चूक आहे. बरोबर? प्रश्न मी वाचतोय. शक्तिवाल्या मंडळींचा प्रश्न आहे, पालेवाले मंडळींचा. आदिमाया प्रसन्न, भानुदास घराणे, जननी माता कलापथक पाले वरचे आळी, मूळ पुरुष शीघ्र कवी विश्राम बेर्डे मुक्काम पाचरळ, यांचे शिष्य गुरुवर्य काशीराम रेवाळे, यांचे शिष्य सोनू कानू सर गणपत बाबूराव, यांचे शिष्य सदानंद लाईट लावा, यांचे शिष्य सदानंद पांडुरंग सर मोहन दिनेश प्रकाश वसंत, अशी वंशावळ आहे. यांचा अचूक प्रश्न असा होता, एका महाभक्ताचे प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले? त्याने त्या महाभक्ताचे आयुष्य लेख कंसात जन्मकुंडली घेऊन आले असा एका सिद्ध पुरुषाने ती जन्मकुंडली खोटी ठरवली, ती कशी, त्याचे कारण काय? असा प्रश्न, अचूक प्रश्न काय बघा. त्या महाभक्ताचे नाव काय? प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले? सिद्ध पुरुषाचे नाव काय? जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय? असा प्रश्न आहे. याचं तुरेवाल्याने दिलेलं उत्तर मी आता वाचणार आहे. शक्तिवाल्या मंडळींनी विचारलेल्या प्रश्नाचं तुरेवाल्याने दिलेलं उत्तर. त्यांचा पहिला प्रश्न होता, त्या महाभक्ताचं नाव काय, असा प्रश्न होता. तर तुरेवाल्याने उत्तर दिलेलं आहे, त्या महाभक्ताचं नाव आहे हेमराज. दुसरा त्यांचा उपप्रश्न होता, प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले? प्राण घेऊन जाण्यासाठी शिवदूत आले, असं दुसऱ्या प्रश्न त्यांनी उत्तर दिलंय. तिसरा प्रश्न उपप्रश्न होता, सिद्ध पुरुषाचे नाव काय? तर उत्तर दिले त्यांनी सीताराम महाराज, असं त्या सिद्ध पुरुषाचं नाव सांगितलंय. आणि चौथा प्रश्न असा होता, जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय? उत्तर तुरेवाल्याने दिलेलं आहे, सिद्ध पुरुषाने आपल्या आयुष्याची उर्वरित 16 वर्ष महाभक्ताला संकल्प सोडून दान दिले आणि भक्ताच्या पत्रिकेत 16 वर्ष आयुष्य वाढवून भक्ताची जन्मपत्रिका खोटी ठरवली. आता त्याचे कारण काय? त्याचे कारण असं आहे, त्याचे कारण भक्ताला गुरुसेवेसाठी आणखीन काही काळ जगण्याची इच्छा होती, म्हणून असं तुरेवाल्यांनी शक्तिवाल्यांचं दिलेलं उत्तर आहे. आता शहानिशा करण्यासाठी शक्तिवाल्यांचं मूळ उत्तर काय हे सुद्धा फार महत्वाचं आहे, ते आता मी वाचतो. हे मूळ उत्तर आहे शक्तिवाल्यांच्या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं. महाभक्ताचं नाव काय? महाभक्ताचे नाव हेमराज. प्राण घेऊन जाण्यासाठी कोण आले? प्राण घेऊन जाण्यासाठी शिवदूत कंसात शंकर, भगवान शंकर दूत आले असं त्यांनी म्हटलंय. सिद्ध पुरुषाचं नाव काय? सिद्ध पुरुषाचं नाव सीताराम महाराज. जन्मकुंडली खोटी ठरवली ती कशी व त्याचे कारण काय? त्या सिद्ध पुरुषाने आपल्या आयुष्यातील 16 वर्षाचं आयुष्य महाभक्ताला देऊन त्या शिवदूतांनी आणलेली जन्मकुंडली खोटी ठरवली. त्याचे कारण असं आहे, त्याचे कारण त्या भक्ताला गुरुसेवा करण्यासाठी आणखी 16 वर्ष जगायचे होते, असं उत्तर आहे. वा, एक शंका आहे त्याच्यामध्ये. हा, तुरेवाल्यांनी उत्तर दिलेलं आहे. हा. त्याच्यामध्ये त्याने असा उल्लेख केला आहे की काही काळ हा,
इथे आहे 16 वर्षाचं हा आणि तुरेवाल्याने दिलेलं त्याच्यामध्ये काय आहे काही काळ काही काळ हा म्हणजे इथे 16 वर्षाचा उल्लेख नाही नाही आहे तरी काही हरकत नाही आहे. नाही पण तसं जरी झालं ना हा. तरी मूळ उत्तर जे आहे त्या महाभारताचं नाव अगदी बरोबर आहे. बरोबर आहे प्राण घेऊन गेलं ते शिवदूत हेही उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. त्या सिद्धपुरुषाचं नाव सुद्धा सीताराम महाराज अगदी बरोबर आहे. त्यामुळे हे उत्तर अगदी बरोबर जोरदार टाळ्या वाजवून झाल्या पाहिजे. फक्त एक गोष्ट फक्त राहिली ती जन्मकुंडली आणि जन्मपत्रिका हा. हा काही विषय महत्वाचा त्यामध्ये नाही. नाही, त्यामुळे उत्तर अगदी आमच्या मते नाही काय माहितीये का तिथे मोहन उल्लेख केला होता की माझ्या याच्यामध्ये हा. जन्मकुंडली हा शब्द नाही आहे नाहीये पण जन्म पत्रिका आहे. आणि कुंडली हा. याच्यामध्ये फरक असं काही जाणवत नाही. नाही आणि तो प्रश्न मुळात ह्याच्यात नाहीच आहे. हा. त्याच्यामुळे त्याची गरज मला नाही वाटत कारण आपण जो ठरवलेला विषय आहे बरोबर आहे. विषय अगदी बरोबर आहे. सगळे जोरदार टाळ्या वाजवा. उत्तर आमच्या दृष्टीनं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद. आता शक्तिवाल्याने दिलेल्या तुरेवाल्यांचं उत्तर वाचते. हॅलो सर्वात प्रथम दोन्ही शायरांचं अभिनंदन करतो आणि चालकेश्वर लोककला तमाशा मंडळ माहू तांबिटकरवाडी मुक्काम तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी आदिनाथ म्हणजे वंशोल सांगतो पहिला. आदिनाथ संप्रदाय परम भक्त कविराज गुरुवर्य शंभू राजू यांच्या घराण्यातील गुरुवर्य हरिभाऊ गणपत गंगाराम मुक्काम नडगाव यांच्या घराण्यातील गुरुवर्य महाड यांचे पट्टशिष्य ब्रह्मनिष्ठ माओवादी ज्यांनी या कोकण किनारपट्ट्यामध्ये कलगीतुरा अर्थात माया आणि ब्रह्म शिव आणि शक्ती यांच्या वादाचा मंथन करून ब्रह्मविदाचे सागर होऊन ब्रह्मश्रेष्ठ तत्वाचे पताका घेऊ या संपूर्ण कोकणात झलकवणारे एकमेव ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य काशीराम बुवा कुंभार यांचे शिष्य गुरुवर्य गोविंद नामदेव महादेव पांडुरंग बाजे पांडुरंग यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य धोंडू दिनेश व वस्ताद तुकाराम बुवा मादी यांचे शिष्य वस्ताद शाहीर मोहन शिवराम सहशाहीर गणेश चंद्रकांत प्रकाश मारुती आणि मंडळी यांचा प्रश्न असा आहे. अयोध्या नगरीमध्ये दशरथ पुत्र श्रीराम राज्य करीत असता श्री प्रभू रामाची कीर्ती त्रैलोकामध्ये गाजत होती. ती ऐकून एक राम भक्तजन मनामध्ये आले की आपण श्रीराम राज्याचा चारित्र्य लिहिण्याचे परम कार्य करावे आणि त्या भक्ताचे श्रीराम चारित्र्य ग्रंथ लिहिला व ग्रंथावर श्री रामाची स्वाक्षरी घेतली. ती स्वाक्षरी करण्यासाठी दरबारातील कोणी मान्यता दिली असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 या रामचरित्र ग्रंथाचे नाव सांगा. दुसरा प्रश्न आहे व त्या राम भक्ताचे नाव सांगा आणि सूचना केलेली आहे पृष्ठ 436 वरील कथा भाग पटवा असा प्रश्न आहे. हॅलो शक्तिवाल्याने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जननी माता कलापात्र पालेवरच्या आली. प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीराम दरबारामध्ये भरला होता. प्रभू राम श्रीराम
जननी जगज्जननी जानकी आपल्या सिंहासनावर विराजमान होते. जननी माता कलापथक पाले वरचाळी यांनी दिलेल्या या तुरेवाल्यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. भगवान श्रीरामांचा दरबार भरला होता. प्रभू श्रीराम जगज्जननी जानकी आपल्या सिंहासनावर विराजमान होते. श्रीराम भक्त हनुमान, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न आपापल्या अधिकारानुसार सेवेत लागले होते. त्यावेळेस तुलसीदासांची विनय पत्रिका दरबारात सादर करण्यात आली. ती विनय पत्रिका सर्वांच्या लक्षात होते. त्यावेळेस श्री हनुमान आणि भरत यांनी हळूच आवाजात लक्ष्मणास सांगितले की आता ही उत्तम संधी म्हणजे वेळ आहे. या तुलसीदासांची वार्ता कानावर घातली पाहिजे. लक्ष्मणाने परिस्थिती पाहून प्रभू रामांच्या सेवेमध्ये विनय पत्रिका ठेवली. श्री हनुमान आणि भरत यांचे मन आणि उत्सुकता पाहून लक्ष्मणाने श्रीरामांना सांगितले की हे नाथ, कलियुगामध्ये आपल्या एका दासाची आपली नाव प्रति प्रेम आणि खूप आदर आहे. हे ऐकून सारी सभा एकसाथ बोलू लागली की हो हे खरंच सत्य वार्ता आहे. भगवान श्रीरामाने त्या गरीबाचे तुळशीदासाचे हात पकडून त्याचा स्वीकार केला. सगळ्यांचे ऐकून झाल्यानंतर श्रीरामाने हसून सांगितले की हे खरे आहे आणि मला याची माहिती अगोदरच मिळाली होती. मग श्रीरामाने स्वतः आपल्या हाताने अनाथ तुळशीदासांनी रचलेल्या विनय पत्रिकेवर स्वाक्षरी केली. मग तुळशीदासांनी आनंदित होऊन श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवले. असा कथाभाग आहे आणि मूळ उत्तर असं आहे. अचूक प्रश्न असा होता, रामचरित्र ग्रंथाचे नाव काय? जो ग्रंथ होता त्याच्या ग्रंथाचं नाव काय? तर उत्तर त्यांनी दिलंय विनय पत्रिका असं उत्तर दिलंय. राम भक्ताचे नाव काय? तुलसीदास असं उत्तर दिलेलं आहे. आणि स्वाक्षरी परवानगी, अजून आपण तुरेवाल्यांचं उत्तर वाचलेलं नाहीये. स्वाक्षरी परवानगी ग्रंथावर श्रीरामांची स्वाक्षरी केली. त्यासाठी दरबारात उपस्थित लक्ष्मण, हनुमान, भरत, शत्रुघ्न आणि इतर सर्व सभाजन यांनी मान्यता दिली. असं तुरेवाल्यांच्या प्रश्नाचं उत्तर शक्तीवाल्यांनी दिलेलं आहे. आता आपण मूळ उत्तर काय तुरेवाल्यांचं ते वाचणं फार महत्वाचं आहे. तर या तुरेवाल्यांचं या प्रश्नाचं मूळ उत्तर या ठिकाणी मी आपल्या समोर सांगतोय. अयोध्या नगरीमध्ये श्रीरामाचा दिव्य दरबार भरला होत असता जगज्जननी जानकी सर्वात अलौकिक रत्नजडित राज्य सिंहासनावर श्री राम जानकी सहित विराजमान झाले होते. हनुमान, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न आपापल्या अधिकारानुसार सेवेत मग्न झाले होते. त्याच वेळी राम भक्ताने श्रीरामाचे चरित्र लिहिलेले ग्रंथ दरबारात नेऊन ठेवला. हनुमान आणि भरत यांच्या सहमतीने लक्ष्मणाने भगवान श्री राम यांना विनंती केली की श्री प्रभू राम आपल्या एका भक्तांचे आपल्या प्रति भक्ती आणि आधार जडला आहे व त्याने श्रीरामाचे चरित्र ग्रंथ लिहिला आहे. तो आज दरबारात ठेवण्यात आला आहे. हे ऐकून सर्व सभासदांनी एक मताने सांगितले की सर्वथा सत्य आहे. आम्हीही त्याची भक्ती जाणतो असे दरबारात पंचांनी सांगितले. दरबारात पंचांनी म्हणणे ऐकून प्रभू श्रीरामाने हास्य मुखाने घोषित केले की हे काव्य सत्य आहे. कारण जनक नंदिनी सीता मातेला अनेक वेळा त्याने निवेदन दिले आहे. इतके बोलून श्रीरामाने आपल्या हाताने त्या ग्रंथावर सही केली. त्या ग्रंथाचे नाव विनय पत्रिका, त्या भक्ताचे नाव तुलसीदास. अशा प्रकारचं उत्तर. आणि फक्त प्रश्न असा आहे की कथाभाग पृष्ठ क्रमांक 436 वर यांचा अपेक्षित होतं, परंतु त्यांनी दिलेलं उत्तर मला वाटतं 339 आणि 41 असं आहे. एवढाच फक्त यातला फरक आहे. परंतु ज्या वेळेला आपण प्रश्न घेतला त्यावेळेला असं सांगितलं होतं, तुमचं कुठल्याही प्रश्न पुस्तकातला असू द्या, उत्तर कुठलंही असू द्या, जर उत्तराला उत्तर जुळलं तर ते बरोबर धरलं जाईल. आणि म्हणून तुम्ही दिलेलं उत्तर अगदी दोन्ही कलाकारांचा विजय झालेला आहे आणि दोन्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. दोन्ही कलाकारांचं मनपूर्वक धन्यवाद, आभार. आणि असाच कार्यक्रम चालू ठेवा. शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आता शेवटचा मुद्रा घ्या आणि कार्यक्रमाची सांगता करा. तुम्हाला जर कोणाला बोलायचं असेल तर 2 शब्द फक्त व्यक्त करावेत असं मला वाटतं.
धन्यवाद. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिमच असेल, परंतु विषय असा आहे, आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की आमचा पृष्ठ क्रमांक विषय असलेला क्रमांक सांगितला होता 436. आता कथाभाग तर पूर्ण बरोबर दिलेला आहे, परंतु पृष्ठ क्रमांक वेगळा आहे. याचं कारण असं काय, मला आता त्याच्यामध्ये जास्त वेगळं नाही काही समजायचं आहे. उत्तर कथाभाग बरोबर दिलेला आहे आणि तो आम्ही मान्य केलेला आहे, परंतु एक शंका निर्माण अशी होते की कुठून म्हणजे पृष्ठ क्रमांकावरती कथा मिळत नाही, याचा अर्थ कोणी सांगोसांगीचा विषय कधी होऊ शकतो असा, परंतु मला काय त्याचा संशय घ्यायचा नाही. तुम्ही दिलेलं उत्तर योग्य आहे आणि त्याचा स्वीकार केलेला आहे. तसंच आता आमच्या प्रश्नाचे उत्तर मोहन भाऊने दिलेले आहे, आम्ही पण मान्य करतोय. आणि आम्ही त्या कथाभागाबरोबर त्याने आम्हाला सांगितलं आहे की महाभक्ताचे नाव काय, प्राण घेऊन यासाठी कोण आले होते, सिद्धपुरुषाचे नाव काय, जन्मकुंडली होती कशी ठरवली, त्याचे काय, सर्व कथाभाग आम्हाला मान्य आहे आणि आमचं उत्तर कोण बोललेलं आहे. त्यावेळेस गायक कर. हॅलो. आज या ठिकाणी भैरवनाथाचा जत्रोत्सव पार पाडत असताना खऱ्या अर्थाने पहाटेपर्यंत मनोरंजन करण्याचं काम आमचे पालेवाले, शक्तीवाले शाहीर, त्याच पद्धतीने तुरेवाले, माहूतले आमचे शाहीर यांनी खऱ्या अर्थाने केलेले आहे. आणि खिलाडी वृत्तीने कसा हा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला. खरोखर आपण सर्व प्रेक्षक वर्गाने पुन्हा एकदा आपण या टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही कलावंतांचं आपण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. या ठिकाणी दोन्ही कलावंतांनी, दोन्ही कलासंचाने बरोबर उत्तर दिल्यामुळे या ठिकाणी मानाची ढाल या ठिकाणी आम्ही आता त्यांना समर्पित करत आहोत. तर यासाठी आम्हाला जे स्पॉन्सर लाभले होते ते कैलासवासी पार्वती भिकू करावडे यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी अस्मिता दिनेश पारधी यांच्याकडून ही मानाची ढाल आम्हाला मिळाली होती. तर यासाठी मी नंदू करावडे, पार्वती भिकू करावडे यांचा मुलगा नंदू करावडे यांना विनंती करतो की या ठिकाणी शाहिरांचा आपण सन्मान करायचा आहे. शाल शक्तीवाले शाहीर दिसायला 2 मिनिटाचं उत्तर असलं तरी पण त्यासाठी फार मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. आणि खरोखर आणि हा एक प्रत्येकासाठी एक अभिमानाचा क्षण असतो. तुळशीच्या या रंगमंचावरून या विजयी मुद्रेमध्ये पाल्याचे सर्व मंडळी आज आपल्याला पाहायला मिळते. खरोखर पुन्हा एकदा त्यांचं जाहीर आभार. त्याचबरोबर तुरेवाले शाहीर मोहनभाऊ तांबेडकर आणि मंडळी यांना सुद्धा या ठिकाणी मानाची ढाल या ठिकाणी देण्यात येत आहे. सदर ढाल ही कैलासवासी लक्ष्मी रामचंद्र पारधी यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र व आमच्यातील शाहीर दिनेश रामचंद्र पारधी यांच्याकडूनही प्रदान करण्यात आलेली होती. तर ती या ठिकाणी आमचे गाव प्रमुख रामचंद्र पारधी यांच्या हस्ते या ठिकाणी शाहीर मोहनभाऊ तांबेडकर व त्यांच्या कला संचास हे देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. कॅमेरा चालू आहे तिथे. हल्ला दोन्ही कला संचाने आमचे पहाटेपर्यंत खूप सुंदर अशा पद्धतीने चढता आलेख ठेवून मनोरंजन केलं. पुन्हा एकदा आपला आभार. ओके. या ठिकाणी पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने छोटीशी आम्ही भेट देत आहोत.
आमचे गाव प्रमुख रामचंद्र पारदे यांना विनंती करतो की आपण आजच्या या स्पर्धेसाठी जे पंच होते, कार्यक्रमासाठी जे पंच होते, त्यांना आपण भेटवस्तू देऊया. पुढे काय पाटील साहेब, मला पुढे काय पाटील साहेबांना. शाहीर संतोष पार्टे या ठिकाणी पंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. खरोखर उत्कृष्ट दिशा निर्णय देत या ठिकाणी आपल्या मनोरंजनामध्ये कुठे खंड पडू देणार नाही अशा उत्कृष्ट पद्धतीने पंचगिरी केलेली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. त्याच पद्धतीने अगदी तटस्थ भूमिका घेत आमचे शाहीर प्रशांत नागती यांनी सुद्धा पंचगिरी या ठिकाणी पार पाडलेले आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. त्याच पद्धतीने नेहमी आमच्या गुरुवरांच्या भूमिकेमध्ये असणारे महादेव बुवा माळी यांनी सुद्धा आज पंचगिरीची कामगिरी पार पाडलेली आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की गुरुवरे महादेव बुवा माळी यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. तुमच्या आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या सर्वांच्या साक्षीने भैरवनाथ जत्रोत्सव 2024चा हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे. खरोखर आमच्यासाठी एक अत्यंत समाधानाची बाब आहे. येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी ही आम्हाला एक अजून वेगळी ताकद मिळेल आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून. यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष आभार. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, सहकार्य केलं, यासाठी पुन्हा एकदा आपलं सहर्ष आभार, धन्यवाद. पुन्हा एकदा मी माईक दोन्ही शाहिरांकडे देतो आणि शेवटच्या पण अर्थ या ठिकाणी घ्यायचं. हॅलो हॅलो हॅलो. जय शिव जय शिव जय शिव जय शिव जय शिव हरा जय शिव जय शिव जय शिव हरा जय शिव जय शिव जय शिव हरा जय शिव जय शिव जय शिव हरा. जगदीश पिता तू पार्वती वारा, 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 जगदीश पिता तू पार्वती वारा. जय शिव हरा जय शिव जय शिव जय शिव हरा जय शिव जय शिव जय शिव जय शिव हरा जय शिव बसोनी जय शिव मंगला जय शिव बसोनी तो देश बंधू ना देश बंधू आशीर्वाद द्यावा. राम राम रावा राजा राम राम नवी तो देश आशीर्वाद द्यावा. एक हाताने मुद्रा करतो, दोन्ही हाताने चरण धरतो, सर्व मिळाले दोन्ही हाताने चरण धरतो, वारंवार भेट प्रसंगी प्रेम असा राम राम घ्यावा राम राम घ्यावा.
धन्यवाद. चालू ठेव. तुळशी गणेशवाडी धावलवाडी यांचा आक्षेपण विभाग या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी जमायचं आहे. कोणी घरी जाऊ नये. हॅलो. तुळशी गणेशवाडी धावलवाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळ या